विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये गणितीय पक्षांतर म्हणजे ट्रान्सपोज कशा पद्धतीने करतो, म्हणजे लेफ्ट साईडून राईट साईडला संख्या घेऊन जायचे, उजव्या बाजूला डाव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला उजव्या बाजूला, तर त्यांची चिन्ह वगैरे कशा पद्धतीने बदलतात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दलच्या शंका असतात किंवा कन्फ्युजन असतं, तर आपण ते सर्व दूर करूया की कशा पद्धतीने त्यांची चिन्ह बदलतात किंवा कशा पद्धतीने त्यांच्या क्रिया बदलतात. चला आपण उदाहरण पाहूया. तर पक्षांतर करताना सर्वप्रथम समजा डाव्या बाजूला प्लस संख्या असेल तर तिला उजव्या बाजूला पण घेऊन गेलं तरी काय होते, मायनस होते. ह्याचं एक उदाहरण आपण बघूया. समजा x अधिक 4 बरोबर 12 म्हणजे x+4 इज इक्वल टू 12 असं उदाहरण आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, 4चं पक्षांतर करायचं आहे. तर काय होणार आहे, +4 आहे तिकडे गेलं तर काय होणार आहे, -4 म्हणजे 12तून 4 आपल्याला वजा करायचं आहे. ओके, हे लक्षात आलं. दुसरं, समजा डाव्या बाजूला मायनस संख्या असेल कुठली आणि तिला आपण उजव्या बाजूला घेऊन जायचं म्हणजे राईट हँड साईडला घेऊन जायचं, तर काय होतं, तिचं प्लस होणार. उदाहरण x-4 इज इक्वल टू 12. मग आता 4ला आपल्याला पक्षांतर करतोय, मग काय होणार आहे, 4 तिकडे लावून काय होतं, प्लस होतात. 12 + 4 म्हणजे किती होणार आहे, 16 एक्सची व्हॅल्यू. तिसरं आपण काय बघतोय की मल्टिप्लाय असेल तर त्याचं पक्षांतर केल्यानंतर काय होतं, डिवाइड होतो. इकडे संख्या मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होते. उदाहरण बघू आपण की समजा 4x म्हणजे 4 × x बरोबर 12 घेऊ आपण. 4x बरोबर 12 अशी संख्या आहे, म्हणजे 4 आणि x ह्याच्यामध्ये मल्टिप्लाय आहे. तर 4चं पक्षांतर करताना तिकडे ट्रान्सपोज करताना काय होणार आहे, 12ला डिवाइड होणार. 12 डिवाइड बाय 4, मग 4ने डिवाइड केलं त्याला, उत्तर येईल तुमचं x इज इक्वल टू 3. या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आणि चौथी क्रिया जी आहे, समजा लेफ्ट साईडला डिवाइड असेल आणि राईट साईडला जर त्याला संख्याला लिहिली जाते काय होते, मल्टिप्लाय होते. इकडे डिवाइड असेल तिकडं मल्टिप्लाय होतो. तर समजा उदाहरण बघूया आपण, x डिवाइड बाय 4, x भागिले 4 बरोबर 12 हे आहे. आता इथे डिवाइड आहे 4. ओके, तर डिवाइडचं काय सांगितलंय, मल्टिप्लाय. मग तिकडे काय होणार आहे, मल्टिप्लाय. x बरोबर 12 × 4, उत्तर येईल तुमचं x इज इक्वल टू 48. या पद्धतीने बघितलं आपण. लक्ष द्या कशा कशा पद्धतीने इथे केलेलं आहे ते. ओके, तर अशा पद्धतीने प्लसचं मायनस, मायनसचा प्लस होतो, इंटूचं डिवाइड होतो आणि डिवाइड असेल तर मल्टिप्लाय. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा उदाहरणांची प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, विद्यार्थ्यांपर्यंत, इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपल्या एजी शिक्षण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.